नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कविता काटे। आज आपल्यासाठी घेऊन येत आहे सेकंड इयर बीएडचा 205-17 बायोलॉजी आणि 205-16 केमिस्ट्री या दोन विषयांमधील जे काही सारखे घटक आहेत, घटक क्रमांक 3 आणि 4 अध्यापन पद्धती विषयक, त्या घटकांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये जेव्हा एकच घटक इयत्तेच्या चढत्या श्रेणीनुसार अधिक विस्ताराने व सखोलतेने मांडला जातो तेव्हा ते अभ्यासक्रम रचनेस टिंबटिंब असे म्हणतात। हा प्रश्न आहे। याचे 4 पर्याय दिले आहेत, रेषीय, संमिश्र, समकेंद्री आणि ऐतिहासिक। तर याचं उत्तर जे आहे ते आहे समकेंद्री। समकेंद्री पद्धती म्हणजे अशी पद्धती की ज्यामध्ये समान केंद्र असतं आणि त्या समान केंद्र म्हणजेच काय, एक सारखाच घटक असतो आणि इयत्तेच्या चढत्या श्रेणीनुसार तो घटक अधिक विस्ताराने व सखोलतेने मांडला। उदाहरणार्थ गती हा घटक 6वीला असेल तर 7वीला अधिक विस्तार असतो, 8वी 9वी 10वी चढत्या श्रेणीनुसार त्या घटकाचं विस्तार क्षेत्र आणि सखोलताही वाढत जाते, म्हणून याचं उत्तर आहे समकेंद्री पद्धती। रेषीय पद्धतीमध्ये एकाच घटकाशी आधारित वेगवेगळे घटक असतात। संमिश्र मध्ये मिक्स असतात दोन्ही पद्धतीने। ऐतिहासिक मध्ये जे काही विज्ञानाच्या शास्त्रज्ञांचा इतिहास, त्यांनी केलेले परिश्रम याच्याविषयी माहिती दिली असते, म्हणून याचं उत्तर जे आहे ते आहे समकेंद्री। दुसरा प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीत पद्धतशीरपणे विषयाचा अभ्यास करण्याचे समग्र मार्गदर्शन ज्यात दिलेले असते ते म्हणजे टिंबटिंब। तर 4 पर्याय आहेत, पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यवस्तू। तर याचं उत्तर आहे पाठ्यक्रम। पाठ्यक्रम हा एका विशिष्ट वर्षाकरिता सर्व विषयांचा पाठ्यक्रम दिलेला असतो, म्हणजेच काय, विशिष्ट कालावधीमध्ये पद्धतशीरपणे विषयांचा अभ्यास करण्याचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये दिलं असतं। पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांकरिता असतं ते। अभ्यासक्रम हा मोठ्या स्तरावर असतो, इयत्ता 6वी ते 8वीच्या स्तराचा, इयत्ता 9वी ते 10वीच्या स्तराचा, या पद्धतीने। पाठ्यवस्तू म्हणजे शिकवण्याचा घटक। तर याचं उत्तर जे आहे ते पाठ्यक्रम। पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी वैज्ञानिक घटनेमागील कार्यकारण भाव सांगतो हे विधान कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? पर्याय आहे कौशल्य, ज्ञान, उपयोजन, आकलन। ही 4ही वर्गाध्यापनाची उद्दिष्टे आहेत। याचं उत्तर आहे उपयोजन। उपयोजन या स्तरावरती विद्यार्थी ज्ञान आणि आकलनाच्या पुढची पायरी उपयोजन आहे। उपयोजन या स्तरावरती विद्यार्थी जे काही मिळवलेले ज्ञान आहे त्याचा उपयोग करतो, म्हणजेच काय, जी काही घटना, वैज्ञानिक घटना जी आहे ती घटना का घडली याच्या मागचं कारण जे आहे तो विद्यार्थी तर सांगतो। चौथा आहे, विद्यार्थी फुलाची सुबक आकृती रेखाटतो। हे विधान कोणत्या उद्दिष्टाशी संबंधित आहे? तेच पर्याय आहेत वर्गाध्यापनाचे उद्दिष्टांचे, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य। उत्तर आहे कौशल्य। विद्यार्थी फुल ओळखतो म्हणजे ज्ञान या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे। आकलन, फुलाचे विविध भाग स्पष्ट करतो। उपयोजन, फुलाचा योग्य वापर करतो आणि कौशल्य म्हणजेच काय, तिथं फुलाची आकृती रेखाटतो। त्या पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांना विज्ञाननिष्ठ बनवणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या गावाघटकांचा अवलंब करावा लागेल? 4 पर्याय दिले तर पर्यावरण संरक्षण, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक आणि समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता। तर उत्तर आहे सामाजिक अडसरांचे निर्मूलन। सामाजिक अडसर कुठले कुठले आहेत भारतीय समाजामध्ये? अस्पृश्यता, अंधश्रद्धा, हे जे काही सामाजिक अडसर आहेत या अडसरांचं निर्मूलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ बनण्यासाठी सामाजिक अडसरांचे निर्मूलन झाल्यानंतरच विद्यार्थी हे विज्ञाननिष्ठ बनतील आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक होईल। त्यामुळे सामाजिक अडसरांचे निर्मूलन हे जे काही पर्याय क्रमांक 2 आहे ते बरोबर उत्तर आहे। विज्ञान शिकवताना शिक्षकाने प्रयोगशाळेत वस्तूंची रचना व साहित्य रचना योग्य पद्धतीने केलेली असेल तर त्या शिक्षकामध्ये टिंबटिंब या मूल्याची रुजवणूक झालेली आहे। 4 पर्याय आहेत, हे 4ही पर्याय मूल्यांचे आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, नीटनेटकेपणा आणि सौजन्यशीलता। तर याचं उत्तर आहे नीटनेटकेपणा। वस्तूंची रचना करणे, आकृती काढणे, नीटनेटकेपणाने प्रयोग करणे, हे सगळं नीटनेटकेपणा या मूल्याशी निगडीत असतं। संवेदनशीलता म्हणजेच काय, इथं वनस्पती आणि प्राण्यांविषयी संवेदनशीलता असते। वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच इथं अनेक वैज्ञानिक प्रयोग, घटना इथं अभ्यासणे, या दृष्टिकोनातून हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। तर याचं उत्तर जे आहे ते नीटनेटकेपणा। त्यानंतर आशययुक्त अध्यापनावर खालील 2 प्रश्न आहेत। खालील क्रम पूर्ण करा, संरचना, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, आणि इथे 2 उत्तर आपल्याला द्यायचे आहेत। तर 4 पर्याय दिलेले आहेत, पाठ्यपुस्तक व शैक्षणिक अनुभूती, पाठ्यपुस्तक व घटक विश्लेषण, पाठ्यपुस्तक व अध्यापन पद्धती, पाठ्यपुस्तक व प्रत्यक्ष अध्यापन। तर याचं जे उत्तर आहे ते पाठ्यपुस्तक व घटक विश्लेषण।
संरचनेनुसार अभ्यासक्रम असतो, अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम असतो आणि पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तक असतं. पण पाठ्यपुस्तकाच्या नंतरची जी काही पायरी आहे ती काय आहे, इथं घटक विश्लेषण. पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिकेमध्ये जे काही घटक दिलेले असतात, जे आपल्याला धडे दिलेले असतात, त्या घटकांचं पहिले काय करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. त्या घटकांचं विश्लेषण केल्यानंतर त्या घटकाला अनुसरून आपण शैक्षणिक अनुभूती काय द्यायची, कोणत्या अध्यापन पद्धतीचं अध्यापन करायचं आणि प्रत्यक्ष अध्यापन करताना काय वापरायचं हे ठरवतो. त्यामुळे पाठ्यपुस्तक आणि घटक विश्लेषण हे आपण प्रथम करतो, हे बाकीचं करण्याआधी, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. वनस्पतींच्या बिया गोळा करणे हा प्रकल्प कोणत्या प्रकारात मोडतो? तर इथं 4 प्रकल्पांचे प्रकार दिले आहेत, बौद्धिक, कलात्मक, संग्रहात्मक, संशोधनात्मक. उत्तर आहे संग्रहात्मक प्रकल्प. बिया गोळा करायचे आपल्याला इथं, म्हणजे संग्रह करायचा आहे, म्हणून हा संग्रहात्मक प्रकल्प हे उत्तर बरोबर आहे. बौद्धिक प्रकल्पामध्ये समस्या, तर्क या समस्या असतात. कलात्मक मध्ये काही रेखाटन असतं. संशोधनात्मक काही संशोधन करावं लागतं आपल्याला, त्यामुळे संग्रहात्मक प्रकल्प हे उत्तर बरोबर आहे. प्रकल्प पद्धतीचा मुख्य सूत्रधार कोण आहे? तर इथे 4 शास्त्रज्ञांची नावं दिली. याचं उत्तर आहे किलपॅट्रिक यांनी प्रकल्प पद्धती शोधून काढलेली आहे. ही बाकीची जी नावं आहेत, जॉन डुई, रॉजर बेकन हे उद्गमी अवगमी पद्धती जनक आहेत. आर्मस्ट्रॉंग हे स्वयंशोधन पद्धती जनक आहेत, त्यामुळे किलपॅट्रिक हे उत्तर बरोबर आहे. आर्मस्ट्रॉंग हे कोणत्या अध्यापन पद्धतीचे जनक आहेत? आत्ताच मी सांगितलं, आर्मस्ट्रॉंग हे स्वयंशोधन या अध्यापन पद्धतीचे जनक आहेत. सोपे प्रयोग करण्याची क्षमता दृढ करणे हे विज्ञानाच्या कोणत्या स्तरावर उद्दिष्ट आहे? विज्ञानाचे तुम्हाला स्तर माहिती आहेत. 1ली ते 5वीचा प्राथमिक स्तर आहे, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी. या प्रत्येक स्तराची उद्दिष्ट वेगळी. त्यातल्या उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी जो काही स्तर आहे, या स्तराचं हे उद्दिष्ट आहे सोपे प्रयोग करण्याची क्षमता दृढ करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशा घटक वनस्पतीशास्त्र विषय त्याचा ना, त्याचा संबंध भौतिकशास्त्र, रसायन, भूगोल या विषयांशी येतो. हे उदाहरण कोणत्या समूहाचे आहे? तर हे उदाहरण आहे केंद्रित समूहाचे. केंद्रित समूहामध्ये एखादा घटक हा केंद्रस्थानी ठेवून त्या घटकाशी निगडीत जी काही इतर माहिती असेल, इतर विषयांमध्ये येत असेल तर त्याला केंद्रित समूह असं म्हणतात. प्रासंगिक म्हणजेच काय, प्रसंगाला अनुसरून आपण 2 ते 3 विषयांचा समावेश साधतो. नियोजित म्हणजे एखादा घटक आपल्याला कुठल्या कुठल्या विषयात येतो याचं नियोजन करून करावं लागतो. परंतु केंद्रित मध्ये विशिष्ट घटकाला अनुसरून बऱ्याच विषयामध्ये त्याचा संबंध येतो, म्हणून त्याला केंद्रित समूह आहे. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर अध्यापन सूत्र बरेचसे आपल्याला माहिती आहे, त्या अध्यापन सूत्रावर हे प्रश्न आहेत. कानाची रचना स्पष्ट करताना कानाचे चित्र, आकृती, प्रतिकृती यांचा वापर करावा, म्हणजे टिंबटिंब या अध्यापन सूत्रानुसार अध्यापन करता येईल. तर याचे 4 पर्याय आहेत, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, पूर्णाकडून भागाकडे. याचं उत्तर आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे. पहिले तुम्हाला मूर्त म्हणजे ज्या डोळ्यांनी दिसतात त्या गोष्टी दाखवाव्या लागतील, त्यानंतर अमूर्त गोष्टींकडे जावं लागेल. त्यामुळे कानाची आतली रचना स्पष्ट करायची असेल तर आपल्याला पहिले कानाची आकृती, प्रतिकृती दाखवावी लागेल आणि त्यानंतर अमूर्त गोष्टींकडे आपल्याला तिथं जायचं आहे, म्हणून मूर्ताकडून अमूर्ताकडे हे उत्तर बरोबर आहे. फुलाचे विविध भाग स्पष्ट करताना प्रथम संपूर्ण फूल दाखवून मग एक एक भाग स्पष्ट करावा. या अध्यापनासाठी कोणते सूत्र वापरावे? तर याचे हे 4ही अध्यापन सूत्र यातलं जे उत्तर बरोबर जे आहे ते पूर्णाकडून भागाकडे, म्हणजेच काय, पहिलं पूर्ण फूल दाखवायचंय आणि त्यानंतर त्या फुलाचे वेगवेगळे भाग स्पष्ट करायचे आहे. या पूर्णाकडून भागाकडे अध्यापन सूत्रानुसार आपण अनेक घटकांचं अध्यापन करू शकतो. उदाहरणार्थ पेशींची रचना, पूर्ण पेशींची आकृती दाखवायची आणि त्यानंतर एक एक पेशी अंग जी आहेत ती स्पष्ट करायची, किंवा मग इतर जे काही संरचनेसारखे घटक आहेत ते देखील आपण या पद्धतीने अभ्यासू शकतो. अध्यापन पद्धतीवर 2 प्रश्न आहेत. चुंबकाचे गुणधर्म विद्यार्थ्यांनी स्वतः तपासावेत, यासाठी टिंबटिंब ही पद्धती वापरावी. 4 अध्यापन पद्धती याच्यामध्ये प्रायोगिक हे उत्तर बरोबर आहे. प्रायोगिक म्हणजे काय, स्वतः प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी प्रयोग करायचा आहे, स्वतः प्रयोग करून पाहायचा आहे, म्हणून प्रायोगिक पद्धती ही बरोबर आहे. दिग्दर्शनामध्ये शिक्षक स्वतः दिग्दर्शन करतो, शिक्षक स्वतः प्रयोग करून दाखवतो, विद्यार्थी फक्त निरीक्षणाची भूमिका करतात. कथनामध्ये देखील शिक्षक कथन करतो, चर्चेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही चर्चा करतात. परंतु आपल्या इथं प्रश्नाला अनुसरून जे आहे ते प्रायोगिक उत्तर हे बरोबर आहे. प्रायोगिक पद्धती ही टिंबटिंब पद्धती आताच आपण पाहिलं. प्रायोगिक पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे की कथन आहे की विद्यार्थी केंद्रित आहे की निरीक्षण केंद्रित आहे? याचं उत्तर जे आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी ठेवून त्याचं जे काय आहे प्रयोग केलेला असतो. त्यानंतर आशयावर प्रश्न आहेत हे 2. अर्थपूर्ण मजकूर म्हणजे टिंबटिंब होय, तर अर्थपूर्ण मजकूर म्हणजे आशय होय, ज्या आशयामध्ये सर्व जे काही घटक आहेत त्यांचा समावेश केला. उदाहरणार्थ संकल्पना, व्याख्या, तत्व, हेतू, संकल्पना, व्याख्या, नियम, तत्व, सूत्र, सामान्यीकरण, सगळ्यांचा समावेश आशयामध्ये केला जातो. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते आशय आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, शास्त्रज्ञांचे व्यक्तिमत्व, जीवन, कार्य व परिश्रमाचे दर्शन देणारे चरित्र
या संबंधीचा आशय पाठ्यक्रम रचनेच्या टिंबटिंब या पद्धतीमध्ये येतो. तर आपण यापूर्वी देखील या प्रश्नावर चर्चा केलेली आहे आधीच्या स्लाइडमध्ये. याचं उत्तर आहे ऐतिहासिक अभ्यासक्रम रचनेची पद्धती जी आहे त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांचे व्यक्तिमत्व, जीवनकाळ आणि परिश्रम याचं वर्णन केलेलं असतं. पाठ्यपुस्तक विश्लेषणावर 2 प्रश्न आहेत. हे इयत्ता 9वीच्या गती या घटकाचे आशय विश्लेषण करताना टिंबटिंब या मुद्द्याचा प्रामुख्याने विचार केला जातो. आशय विश्लेषण करायचं आहे आपल्याला. मग आशय विश्लेषण कोणते कोणते घटक आहेत? तर आशय विश्लेषणाचे वेगवेगळे घटक आहेत. त्यातील एक जो घटक आहे तो आहे संकल्पना. हे जे 4 जे पर्याय दिले संकल्पना जे आहे पर्याय हा बरोबर आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि बांधणी हे पाठ्यपुस्तक विश्लेषणाचे बाह्य रंगांविषयीचे घटक आहेत. तर संकल्पना हा जो घटक आहे तो आशय विश्लेषणाशी निगडित आहे. याच्यामध्ये आशय विश्लेषणाशी निगडित जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये घटक, उपघटक, घटकाची उद्दिष्टे, उपघटकाची उद्दिष्टे, त्यातल्या संकल्पना असे घटक येतात. पुढचा प्रश्न आहे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक व टिंबटिंब हे 2 प्रमुख गाभा घटक विज्ञान अध्यापनाशी निगडित आहेत. तर हे 4ही गाभा घटकांची नावे आहेत. पर्यावरणाचे संरक्षण हे उत्तर बरोबर आहे. पर्यावरणाचे संरक्षण हा घटक, हा गाभा घटक विज्ञानातील सगळ्या घटकांशी निगडित हा असतो. आतापर्यंत आपण विविध जे काही प्रश्न उत्तर पाहिले यामध्ये बरेचसे जे काही प्रश्न आहेत पुस्तकांच्या आधारे घेतले होते. त्यानंतर काही प्रश्न हे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून मी कलेक्ट केले होते. त्या पद्धतीने तुम्ही आता अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.